नमस्कार मंडळी. आज आपण शेतीच्या एका अतिशय बेसिक पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे नांगरणीची खोली म्हणजेच डेप्थ टेस्ट. वरवर पाहता नांगरणी म्हणजे फक्त माती इकडून तिकडे करणं वाटतं, बरोबर? पण तसं नाहीये. हाच तो अदृश्य पाया आहे जो मातीची गुणवत्ता कशी राहील आणि शेवटी उत्पन्न किती निघेल हे ठरवतो. तर चला अजिबात वेळ न दवडता या सविस्तर माहितीला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की नांगरणीची योग्य खोली आपला सर्वात मोठा मित्र कसा बनू शकते. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत ते एकदा पाहूया. सर्वात आधी नांगरणीचं महत्त्व, त्यानंतर उथळ आणि खोल नांगरणीची तुलना, मातीनुसार योग्य पद्धत कोणती, प्रत्यक्ष शेतात करायची डेप्थ टेस्ट, तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला आणि शेवटी आपला निष्कर्ष. हे मुद्दे म्हणजे शेतीची तयारी उत्तम करण्यासाठी, खर्चाचं योग्य नियोजन करण्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी वापरता येणारं एक धोरणात्मक टूलकिटच आहे. चला तर मग पहिला भाग पाहूया, नांगरणीचं महत्त्व. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे फक्त ट्रॅक्टर फिरवणं नाहीये बरं का. ही एक अत्यंत मूलभूत पायरी आहे जी संपूर्ण शेतीच्या चक्राला योग्य दिशा देते. नांगरणीची खोली किती असावी यावरच मातीचा दर्जा, पिकांची वाढ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायनल उत्पन्न ठरतं. म्हणजे बघा, आपण संपूर्ण शेती चक्राचा पायाच इथे रचत असतो. हा पाया जर चुकला तर पुढे कितीही महागडी खतं टाकली किंवा पाणी दिलं तरी अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे योग्य खोलीची निवड करणं हे यशस्वी शेतीचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, उथळ विरुद्ध खोल नांगरणी. इथे आपण या दोन मुख्य पद्धतींची थेट तुलना करणार आहोत आणि खर्चाच्या तुलनेत मिळणाऱ्या फायद्यांचं गणित समजून घेणार आहोत. उथळ आणि खोल नांगरणीत नेमकं फरक काय आहे? उथळ नांगरणीकडे पाहिलं तर ती साधारण 5 ते 10 सेंटीमीटर खोल असते. यात इंधन आणि वेळ खूप कमी लागतो, म्हणजे पैशांची थेट बचत. शिवाय जमिनीतला ओलावाही टिकून राहतो. भाजीपाला आणि कडधान्यांसारख्या हलक्या पिकांसाठी ही पद्धत एकदम भारी आहे. पण आता खोल नांगरणीकडे बघा. ही पद्धत 15 ते 30 किंवा चक्क 45 सेंटीमीटरपर्यंत खोल असते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जमिनीतला जो घट्ट थर असतो ना, ज्याला आपण हार्ड पॅन म्हणतो, तो तुटतो. मुळं अगदी खोलवर जातात आणि साहजिकच उत्पन्न प्रचंड वाढतं. ऊस, कापूस अशा भारी पिकांसाठी तर ही पद्धत म्हणजे एकदम वरदानच आहे. पण थांबा, जसे फायदे आहेत तसे काही तोटेसुद्धा आहेतच बरं का. उथळ नांगरणी केली तर तो खालचा घट्ट थर तसाच राहतो. त्यामुळे मुळांना वाढायलाच जागा मिळत नाही आणि पाणीही नीट झिरपत नाही. दुसरीकडे खोल नांगरणीचे तोटे बघितले तर यात मोठी मशिनरी लागते, डिझेल जास्त जळतं आणि वेळही खूप लागतो. शिवाय जर सतत खोल नांगरणी करत राहिलो तर मातीची नैसर्गिक रचना बिघडण्याचा धोका असतोच. म्हणजे लक्षात घ्या, शेतीतल्या प्रत्येक निर्णयाची एक किंमत असते आणि आपल्याला त्यात योग्य समतोल साधायचा असतो. आता तिसरा भाग बघूया, मातीच्या प्रकारानुसार योग्य नांगरणी. फक्त नियम माहिती असून उपयोग नाही, ते प्रत्यक्ष आपल्या मातीला लागू होतात का हेही पाहायला हवं. सगळीकडे एकच पद्धत वापरून चालत नाही. आता आपल्याकडे कोणती माती आहे त्यानुसार नांगरणीची खोली कशी ठरवायची ते बघूया. जर काळी माती असेल तर खोल नांगरणी उत्तम, कारण त्यामुळे जमिनीला नैसर्गिक भेगा पडतात आणि हवा उत्तम प्रकारे खेळती राहते. जर वालुकामय किंवा रेताळ जमीन असेल तर तिथे उथळ नांगरणीच पुरेशी आहे, कारण ती आधीच भुसभुशीत असते. जास्त खोल नांगरलं तर त्यातला ओलावा लगेच उडून जाईल. आणि जर माती चिकण माती म्हणजेच क्ले प्रकारची असेल तर तिथे मात्र खोल नांगरणी करावीच लागते, जेणेकरून मुळांना श्वास घ्यायला आणि वाढायला चांगली मोकळीक मिळेल. आता वळूया चौथ्या आणि अत्यंत नाविन्यपूर्ण भागाकडे, प्रत्यक्ष शेतातली डेप्थ टेस्ट. आपण स्वतः हा वैज्ञानिक प्रयोग कसा करू शकतो आणि स्वतःचा डेटा कसा मिळवू शकतो ते आता पाहूया. कुणाचं ऐकण्यापेक्षा आपण स्वतः जमिनीवर प्रयोग करून बघितलेला कधीही चांगला, बरोबर? तर करायचंय काय? पहिली स्टेप, शेताचे 2 समान भाग करा. दुसरी स्टेप, एका भागात नेहमीसारखी उथळ नांगरणी करा आणि दुसऱ्या भागात खोल नांगरणी करा. तिसरी स्टेप, दोन्हीकडे अगदी एकसारखं पीक लावा, जसं की ऊस. आणि चौथी स्टेप, साधारण 30 ते 60 दिवसांनी दोन्ही भागात काय फरक दिसतोय त्याची तुलना करा. एकदम सोपं. अशा प्रकारे कोणीही आपल्या शेतातला पक्का डेटा गोळा करू शकतो आणि सर्वोत्तम पद्धत शोधून काढू शकतो. आता हा प्रयोग करताना नेमकं काय निरीक्षण करायचं? सर्वात आधी जर्मिनेशन म्हणजेच बियाणं कसं रुजतंय ते पहा. त्यानंतर साधारण 60 दिवसांच्या आसपास मुळांची वाढ कशी झालीये याची दृश्यचिन्हे तपासा. हा 60 दिवसांचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, कारण तोपर्यंत मुळांचा विकास स्पष्ट दिसू लागतो. खोल नांगरणी केलेल्या भागात मुळं अधिक जाड आणि लांब दिसतील. तसेच पाणी देताना पाण्याचा निचरा कोणत्या भागात चांगला होतोय याकडे लक्ष द्या. आणि शेवटी उत्पन्नातला फरक नोंदवा.
बऱ्याचदा असं दिसतं की खोल नांगरणीमुळे 60 दिवसांनंतर पिकाची वाढ अगदी जोमदार होते आणि फायनल उत्पन्नात खूप मोठा सकारात्मक फरक दिसून येतो. प्रयोगाची माहिती तर झाली. आता वळूया 5व्या भागाकडे, तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला. कृषी तज्ज्ञांकडून मिळालेल्या या काही खास हंगामातील टिप्स आहेत ज्या नेहमीच्या पद्धतीत मोठा बदल घडून आणू शकतात. पहिली आणि एकदम महत्त्वाची टिप, वर्षातून किमान एकदा तरी खोल नांगरणी करावीच. आणि ती कधी करायची तर उन्हाळ्यात, खास करून एप्रिल-मे महिन्यात. याचं कारण म्हणजे कडक सूर्यप्रकाशामुळे जमिनीत लपलेले कीटक आणि अळ्या नष्ट होतात. हे एक अत्यंत प्रभावी आणि नॅचरल कीड नियंत्रण आहे. पण एक इशारा लक्षात ठेवा, सतत प्रत्येक हंगामात खोल नांगरणी करणं टाळा, नाहीतर मातीची रचना खराब होऊ शकते. आणि आता सर्वात मोठी तांत्रिक टिप, जमिनीखालचा तो कडक हार्ड पॅन फोडायचा असेल तर नेहमीच्या नांगराऐवजी सबसॉयलर नावाचं विशेष यंत्र वापरा. यामुळे होतं काय, वरच्या मातीची खूप उलथापालत न होता आतला कडक थर सहज मोडला जातो, जे नेहमीच्या पद्धतीपेक्षा अधिक सुरक्षित आहे. आता आपण आलोय या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर. 6वा भाग, अंतिम निष्कर्ष. आपण आज जी काही चर्चा केली, त्याचे फायदे तोटे बघितले, त्याचा एक संक्षिप्त सारांश आता बघूया. हे गणित एकदम सोपं आहे बघा. उथळ नांगरणी म्हणजे कमी खर्च आणि ओलावा टिकवणं, आणि दुसरीकडे खोल नांगरणी म्हणजे जास्त उत्पादन आणि मजबूत मुळं. हा एक अत्यंत सुंदर बॅलन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे. जर पीक हलकं असेल आणि खर्च मर्यादित ठेवायचा असेल तर उथळ नांगरणी व्यावहारिक ठरते. पण जर तुमचं मुख्य टार्गेट पिकाची मजबूत वाढ आणि भविष्यातलं जास्तीत जास्त उत्पादन हे असेल तर खर्च थोडा जास्त असला तरी चालेल, पण खोल नांगरणीलाच पसंती द्या. तर मंडळी, आता खरा प्रश्न हा उरतो की प्रत्यक्ष शेतातील माती आणि पिकांसाठी यापैकी कोणती पद्धत सर्वात जास्त फायदेशीर ठरेल. आज आपण जी माहिती बघितली आणि डेप्थ टेस्टचा जो प्रयोग समजून घेतला, त्याचा वापर करून योग्य निर्णय घेण्याची वेळ आलीये. शेवटी काय, मातीतलं खरं यश वरवरच्या प्रयत्नांनी मिळत नसतं, त्यासाठी योग्य खोली गाठावीच लागते. मग विचार करा, पुढच्या हंगामात ट्रॅक्टरची दिशा काय असेल. हा एक्सप्लेनर पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. चला तर मग लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण विषयासह.